दरम्यान दादरमधील आंबेडकर भवन पाडण्यात आल्या प्रकरणाचे पडसाद आता राज्यभरात उमटू लागलेत। कोल्हापुरात भारिप बहुजन महासंघाच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर जोडा मारो आंदोलन करण्यात आलं। यावेळी कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी करत रत्नाकर गायकवाडांच्या पोस्टरला जोडा मारत आंदोलन केलं। औरंगाबादमध्येही आंबेडकरी संघटना आणि डाव्या संघटनांनी एकत्रित येत निदर्शनं केली। दोषींवर कारवाई होत नाही तोपर्यंत आंदोलन सुरूच राहणार असा इशाराही यावेळी देण्यात आला। नहीं चलेगा। महानगरपालिका मुंबईच्या निवडणुका लवकरच येत आहेत आणि या निमित्ताने दलितांमध्ये फूट पडावी, आंबेडकरवादी जनतेत संभ्रम निर्माण व्हावा म्हणून काही तथाकथित आंबेडकरवाद्यांना हाताशी धरून बाबासाहेबांचं हे जिवंत स्मारक पाडण्याचा धंदा झालेला आहे हे स्पष्ट आहे। बाबासाहेबांचे स्मारक इंदू मिल आणि लंडनमध्ये उभा करण्याचा स्तुत्य उपक्रम झालेला आहे, परंतु आमचा या सरकारला जाहीर सवाल आहे की नवीन स्मारक उभं करत असताना जे जिवंत स्मारक उभं आहे ते पाडण्याचं कृत्य करणाऱ्या लोकांवर गुन्हा दाखल झालाय, त्यांना तुम्ही अटक करणार की नाही आणि हे स्मारक परत उभं करणार की नाही। तोपर्यंत सरकार गुन्हेगारांना अटक करणार नाही आणि स्पष्ट असं आश्वासन देणार नाही की त्या ठिकाणी परत योग्य स्मारक उभं केलं जाईल, तोपर्यंत ही चळवळ आंदोलन चालू राहील।